श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी रुद्र ज्योतिष चॅनलवर पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने आपल्याला नवीन व्हिडिओंविषयी माहिती मिळू शकेल आणि आपलं ज्ञानवर्धन होईल. आधीचे व्हिडिओही आपल्याला त्यामुळे पाहता येतील. आधीच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याकडे येईल. आज या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानात पहिल्या भावामध्ये 11 हा आकडा येत असेल, 11वी राशी कुंभ आहे, तर त्या जातकांचे लग्न कुंभ होईल आणि त्यांनी कोणते रत्न धारण केल्यास त्यांचा भाग्योदय होईल, नावलौकिक त्यांना प्राप्त होईल, तसेच भाग्योदयाच्या संधी, करिअरच्या नवीन संधी त्यांना मिळतील आणि धन आगमन होऊ शकेल, याविषयी आपण माहिती घेऊया. कुंभ लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानामध्ये राशी येते ती म्हणजे मिथुन आणि नवम स्थानामध्ये राशी येते ती म्हणजे तुळा. तर कुंभ लग्नाच्या जातकांनी मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, म्हणजे 5 हे रत्न धारण केल्यास त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी होताना दिसून येईल. संततीविषयी काही बाधा असेल तर ती सुद्धा निराकरण होऊ शकते, कारण पंचमेश बुध आहे. नवम स्थानामध्ये आकडा येतो तुळ. तर तुळ ही राशी तिथे येत असल्यामुळे जातकांनी शुक्राचे उपरत्न ओपल अथवा हिरा धारण केल्यास त्यांना निश्चितपणे भाग्योदय होताना दिसून येईल. हिरा हा सेंट मध्ये येतो, म्हणजेच त्यांनी हिरा हे रत्न सेंट मध्ये 3 ते 4 सेंट पर्यंत धारण केल्यास आणि हिरा हे रत्न या बोटामध्ये चांदीमध्ये धारण केल्यास त्यांना नावलौकिक मिळेल आणि भाग्योदयाच्या संधी प्राप्त होतील. धनागमनाचे नवीन मार्ग मिळतील. तसेच नावलौकिक हा अतिशय उत्तम मिळेल, कारण शुक्र नवमेश आहे, तसाच तो कुंडलीचा चतुर्थेश पण आहे, म्हणजेच स्थावर मालमत्ता अथवा इस्टेट सुद्धा त्यांची स्वतःची तयार होईल आणि जी एकदम शुक्र ज्याप्रमाणे आहे लक्झरी, तर लक्झरी असेल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.